नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या JR नुसार लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांना आधार ऑथेंटिकेशन करून eKYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे। या JR ची डायरेक्ट लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तसेच या JR नुसार या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांना लाभ चालू ठेवण्याकरता दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या आत eKYC पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे। तसेच चालू आर्थिक वर्षातील eKYC हा JR जारी झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची आहे। तर मित्रांनो, ही eKYC कशी पूर्ण करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा लाभ घेता येईल। तसेच आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया ही व्हिडिओ। सर्वात प्रथम आपल्याला ladkibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल ओपन करायचे आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया मी कॉम्प्युटरवर केली आहे, परंतु आपण मोबाईलवर सुद्धा गुगल क्रोम मध्ये ही लिंक ओपन करून ही सर्व प्रक्रिया करू शकता। तर हे पोर्टल ओपन केल्यावर अशा प्रकारे पेज दिसून येईल। यामध्ये येथे वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असा मेसेज दिसून येईल। यावर क्लिक करा। मित्रांनो, सध्या पोर्टल ओपन होण्यास किंवा OTP येण्यास काही वेळा थोडा उशीर लागत आहे। याकरता आपल्याला वारंवार प्रयत्न करत राहावे लागेल। जर दिवसा अडचण येत असेल तर रात्री उशिरा प्रयत्न करून पहा। या मेसेजवर क्लिक केल्यावर असे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये जी लाभार्थी महिला आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या लाभार्थी आधार क्रमांकच्या बॉक्स मध्ये नमूद करायचा आहे। यानंतर खाली हा कॅप्चा कोड दिला असेल तो या बॉक्स मध्ये टाइप करा आणि खाली आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपली संमती घेतली आहे। या ठिकाणी कशा संबंधी सहमती घेतली आहे ते येथे दिले आहे, ते आपण वाचून घ्या आणि आपली संमती देण्यासाठी येथे मी सहमत आहे हा पर्याय सिलेक्ट करा आणि खाली OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर OTP सक्सेसफुली सेंड झालेला मेसेज दिसून येईल। आपण लाभार्थीचा जो आधार क्रमांक दिला आहे या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल वरती आपल्याला एक 6 अंकी OTP येईल। तो OTP या OTP बॉक्स मध्ये टाइप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर असे नवीन पेज ओपन होईल। आता यामध्ये लाभार्थी महिलेच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर नमूद करायचा आहे। ज्या अविवाहित महिला आहेत त्यांनी वडिलांचा आधार क्रमांक टाका, ज्या विवाहित आहेत त्यांनी पतीचा आधार नंबर टाका। यानंतर खाली कॅप्चा कोड नोंद करा आणि खाली पुन्हा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपली संमती देण्यासाठी मी सहमत आहे हा पर्याय सिलेक्ट करा आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्ही वडिलांचा अथवा पतीचा जो आधार क्रमांक दिला असेल या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल। तो OTP या OTP बॉक्स मध्ये टाइप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर असे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्ही वडील अथवा पती ज्या व्यक्तीचा आधार नंबर दिला असेल त्याचे नाव येथे आपल्याला पाहायला मिळेल। आता आपल्याला आपल्या जातीचा प्रवर्ग म्हणजेच कास्ट कॅटेगरी निवडायची आहे। याकरता येथे जात निवडा या पर्यायावर क्लिक करा व तुमची जात कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ती योग्य कॅटेगरी या पर्यायातून सिलेक्ट करा। यानंतर खाली काही माहिती विचारली आहे ती व्यवस्थित वाचून त्यातील हो अथवा नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। 1 नंबरला विचारले आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा उपक्रम अथवा मंडळ, भारत सरकार
किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। प्रश्न व्यवस्थित वाचा। येथे आपल्याला होय हा पर्याय निवडावा लागेल। याचप्रमाणे 2 नंबरला आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। येथे सुद्धा आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे। या दोन्ही माहितीवरून या योजनेकरता आपली पात्रता ठरवली जाणार आहे। त्यामुळे प्रश्न नीट समजून घेऊनच होय किंवा नाही यातील योग्य व खरा तोच पर्याय निवडा। कारण खाली येथे टिक करून आपल्याला हे मान्य करायचे आहे की वरील क्रमांक 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। अशा प्रकारे सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यावर खाली सबमिट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर आलेला दिसून येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने व कमी वेळात ही केवायसी घर बसल्या पूर्ण करू शकता। आपल्याला काही शंका असतील तर कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारू शकता। तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।